भाजपचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014 साली पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर बांधवांना एसटीचे आरक्षण देणार होते. जाहीर सभेत फडणवीस आरक्षणाबाबत बोलले होते. 2014 गेले, 2015 गेले, 2016 गेले, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023 आणि आता 2024 उजाडत आहे. तरीही केंद्रात 2014 ते 2023 पर्यंत कायम सत्ता असणाऱ्या भाजपने आणि फडणवीसांनी धनगर बांधवांना एसटीचे आरक्षण काही दिलेच नाही. तर अशा फडणवीसांकडून फसवणूक झालेल्या म्हणजेच फसवणूक झालेल्या धनगर बांधवांचा एसटी आरक्षणासाठी अद्यापही लढा सुरूच आहे. त्या अनुषंगाने धनगर समाजाच्या वतीने रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी कळंबोली ते पनवेल अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत नवी मुंबईमधील हजारो धनगर बांधव सहभागी झाले होते. मागील काही वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत. तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले. मात्र या लढ्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सरकारबरोबर सनदशील पद्धतीने चर्चा करूनच मार्ग काढावा लागेल असे सांगत, जर सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठा अधिकार मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज नक्कीच येत्या निवडणुकीत शासनकर्त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी केले. यावेळी उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, एक दिवस समाजासाठी, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या. प्रारंभी मैयाक्का मंदिर कळंबोली येथून या पदयात्रेची सुरुवात ढोल ताशाच्या निनादात घोषणा देत झाली. हनुमान मंदिर, कार्मेल स्कूल, करावरी चौक, सायन पनवेल महामार्ग ते कामोटा स्टॉप, कामोटा मैयाक्का मंदिर अशी पदयात्रा फिरली. मैयाक्का मंदिर येथे पोहोचल्यानंतर या पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले. या पदयात्रेत तुकाराम सरक, अशोक मोठे, आबा सोलकडे, सतीश धायगुडे, आनंदा माने, रामदास महानवर, आबासाहेब गुटुकडे, विद्याताई तामखडे, सायली सरक यांच्यासह हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कळंबोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.